महिला आरक्षण विधेयकावरून सत्यजित तांबेंनी केलेल्या ट्विटवरून काँग्रेसनं त्यांना डिवचले। 3 वर्षापूर्वी महिला आरक्षण विधेयक मंजूर झालं म्हणून सत्यजित तांबेंनी ट्विट केलं होतं। त्याच तांबेंनी आता महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानं दुःख व्यक्त केलंय। पाहूया हा रिपोर्ट। पूर्वीचे काँग्रेसी आणि सध्या कोणत्याच पक्षात नसलेल्या सत्यजित तांबेंना काँग्रेसनं सर्जेराव बसाखाली असं म्हणत डिवचलंय। महिला आरक्षण विधेयक नामंजूर होणं हे दुःखदायक असल्याचे ट्विट सत्यजित तांबे यांनी केलंय। तरीही यापुढे भारत महिला अधिकारांसाठी कायम सजग असेल असंही तांबेंनी लिहिलं। त्यावर काँग्रेसनं सत्यजित तांबेंनीच 3 वर्षांपूर्वी केलेल्या ट्विटची त्यांना आठवण करून दिली। 3 वर्षांपूर्वी तांबेंनी संसदेत ऐतिहासिक महिला आरक्षण विधेयक मंजूर झालं। महिलांच्या न्यायासाठी भारतानं टाकलेलं हे एक मोठं पाऊल आहे असं लिहिलं होतं। काँग्रेसनं सत्यजित तांबेंच्या या एकाच विधेयकाच्या 2 भूमिकांवर टीका करताना सर्जेराव ज्या ताटात जेवला त्याच ताटात घाण नसते करायची। 2023 मध्ये नारी शक्ती वंदन अधिनियम 2023 काँग्रेसने दिलेल्या पाठिंब्यामुळे पारित झालं। तुमच्या आवडत्या भाजपला व ज्यांच्या मांडीवर बसण्यात आपल्याला सुख मिळतं त्या देवेंद्र फडणवीसांना विचारा की ते 2023 मध्ये पारित झालेल्या विधेयकाची अंमलबजावणी का करत नाही। कोण खोटं बोलतंय, तुम्ही की तुमचे लाडके देवाभाऊ, असा सवाल सत्यजित तांबेंना विचारला। दरम्यान भाचे सत्यजित तांबेंसह त्यांचे मामा बाळासाहेब थोरात यांनाही आता सवाल होऊ लागले। सत्यजित तांबेंसोबत संगमनेर नगरपालिकेत पंजा सोडून स्थानिक आघाडी करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची यावर भूमिका काय, असा प्रश्नही नेटकरी करतायत। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।